संघाने काय कमाल केली आपण पाहिलंय. 2 चेंडूंवरती 7 धावा होत्या. अर्जुन राठोड गोलंदाजी करतो सर तेव्हा आलेला षटकार अमन कदमच्या बॅटमधून आणि त्यानंतर 1 बॉल 1 असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आलं तेव्हा अमन कदम थोडासा फसला आणि तिथून सामना जिंकला. तो म्हणजे रत्नदेव स्पोर्ट्स पाटीलवाडी या संघाने आणि तिथून आतापर्यंतचा प्रवास इथे आपण पाहतोय. दुसऱ्या फेरीची लढत गोलंदाजी मार्कवरती अमित पवार फिरकीचा जादूगर वेगवान गोलंदाज प्रथमेश सोनारच्या विरोधामध्ये बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई या पहिल्या षटकामध्ये इन ॲक्शन दोन्ही खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील. पहिला चेंडू आत्तापर्यंत चांगला इथे हाताळला गेला. अमित पवार आपल्या नावाची चर्चा का झाली आहे ते इथे दाखवून दिले पहिल्या सामन्यामध्ये आणि त्यानंतर आता कमालीचा चेंडू आहे वेगवान पद्धतीने फेकलेला आला इथे डॉट बॉल. प्रथमेश सोनार काय फलंदाजी केली होती पहिल्या सामन्यामध्ये अक्षरशः गोलंदाजाला स्वतःच्या तालावरती नाचवलं होतं आणि तोच प्रथमेश सोनार यावेळेला पुलटा शेट बोटा फटक्या खेळायचा होता परंतु बॅटचा हलकासा किनारा लागला आणि त्यानंतर ऑनसाईडला क्षेत्ररक्षक होता तैनात. आला इथे डॉट बॉल निर्धाव चेंडूची झाली इथे सांगता सलगचा फेकलेला हा दुसरा डॉट बॉल इथे आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी अमित पवारच्या माध्यमातून. या देखील वेळेला भन्नाट वेगाने फेकलेला चेंडू या देखील वेळेला आलाय डॉट बॉल. सलगचा फेकलेला हा तिसरा निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. काय गोलंदाजी केली अमित पवारने. कामाला या संघामध्ये आयकॉन म्हणून ते दाखल केलंय याचं इथे प्रत्युत्तर दिलंय अमित पवारने. रत्नदीप स्पोर्ट्स पाटीलवाडी संघ हावी ठरतोय. या देखील वेळेला यावेळेला चांगला फटका आहे कव्हरच्या डोक्यावरून. यावेळेला लाजवाब फटका प्रथमेश सोनारच्या बॅटमधून चेंडूला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे ठोकलाय ते षटकार. पहिले 3 चेंडू अमित पवारचा बोलबाला राहिला त्यानंतर हल्ला बोल केलाय तो म्हणजे प्रथमेश सोनारने एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून खेळलेला हा फटका ॲक्शन रिप्ले आपण स्क्रीनवरती पाहतोय. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट चेंडूला बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवला गेला 6 धावा वसूल केल्यात. या देखील वेळेला समोरच्या दिशेने केलेला फटका प्रणय पाटील होता त्याच्या माध्यमातून झालेली चूक हातामधून चेंडू निसटला नाही तर त्या चेंडूवरती मिळाले 4 धावा आणि याच 4 धावांनी धावसंख्या आपण 10 या अंकावरती पाहतोय. धावसंख्येने देखील दुहेरी अंकात प्रवेश केलाय. प्रणय पाटील होता थोडासा चुकलाय हाताला चेंडूचा स्पर्श झाला आणि त्यानंतर तो चेंडू हाताला चाटून घासून गेलाय बाउंड्रीच्या पलीकडे. यावेळेला बोटा फटका खेळायचा होता चेंडू शर्यवरती जाऊन आदळलाय. यश रक्षक चुकलाय चेंडू चाललाय डिक्लेअर झोन मध्ये एका धावेसाठी आणि याच एका धावेने धावसंख्या पहिल्या षटकाच्या अखेरीस 11 या अंकावरती. पहिले 3 चेंडू निर्धाव आणि त्यानंतरच्या पुढच्या 3 चेंडूंवरती आल्यात 11 धावा आणि हीच खासियत आहे प्रथमेश सोनारची. मोठे फटके खेळण्यासाठी या खेळाडूला ओळखला जातो. पहिल्या सामन्यामध्ये त्याने देखील तेच केलं आणि या सामन्यामध्ये देखील तो हल्लाबोल करताना आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या पहिल्या षटकाच्या अखेरीस 11. यावेळेला गोलंदाजी ट्रॅकवरती आपण प्रणय जाधवला इथे पाहतोय. पहिल्या सामन्याचा हिरो ठरलेला प्रणय जाधव गोलंदाजी ट्रॅकवरती. वैयक्तिक कोडतीला पहिला आणि संघकडून दुसरं षटक हे प्रणय जाधवच्या माध्यमातून फेकलं जाईल. स्ट्रायकिंग एडवरती आपण यशला इथे पाहतोय. या देखील खेळाडूंनी प्रभावित केलंय. एक देखणा फटका त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला. शेवटपर्यंत चेंडूवरती नजर जमवून ठेवली होती. पायातला चेंडू त्याने फ्लिक केला होता आणि यावेळेला फुल टॉस चेंडू आहे फुल टोल केलाय चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. यावेळेला पंचांचा इशारा आमच्यापर्यंत येऊन पोहोचलाय. मुरलीधर चषकचा येतोय ते दमदार चौकार यशच्या बॅटमधून. ॲज अ आयकॉन म्हणून हा देखील खेळाडू या संघामध्ये दाखल झालाय. पराग 11 जयभेरी नाचडे 48 धावांचा पहिल्या सामन्यामध्ये पाठलाग केला होता. काय फलंदाजी केली होती प्रथमेश सोनारने आणि त्यानंतर या सामन्यामध्ये कमालीची फलंदाजी आहे. दोन्ही सलामीर आपल्याला करताना पाहायला मिळत आहे. धावसंख्या 15. या देखील वेळेला आला इथे डॉट बॉल. या वेळेला एक चेंडू तुझा तर दुसरा चेंडू माझा असं प्रत्युत्तर ते दिलंय प्रणय जाधवने. धावसंख्या 15 अंकावरती. त्याच दरम्यान अजून एक मोठं व्यक्तिमत्व आमच्यावर जोडले जात आहेत. सन्माननीय प्रथमेश उर्फ बाबू भुते सर यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी केला जातोय. तर मी विनंती करतोय सतीश सर यांना की आपण आपल्या शुभ हस्ते पुष्पगुच्छ देऊन बाबू भुते सर यांचा यथोचित सन्मान करायचा आहे. एक क्रिकेटवेड व्यक्तिमत्व म्हणून या रत्नागिरीमध्ये ओळखलं जातं बाबू भुते सरांना आणि या भव्य दिव्य व्यासपीठावरती बाबू सर आपलं सहर्ष स्वागत आहे. आपण आपल्या LED स्क्रीनवरती पाहू शकता. क्रिकेटवरती अतोनात प्रेम करणारे हे व्यक्तिमत्व आज आमच्याबरोबर या व्यासपीठावरती जोडले गेलेत. यशने देखील काय फटका खेळलाय. ॲक्शन रिप्ले आपण स्क्रीनवरती पाहतोय. आडव्या बॅटचा केलेला वापर वाह काय फटका आहे.
जागेवरती चेडूला पंच केला आणि तो चेडू समोरच्या दिशेने मारला आणि त्या चेडूवरती मिळाल्या 6 धावा. धाव संख्या 21. आयकॉन खेळाडू यश आपल्या नावाची छाप सोडतोय. यावेळेला मिनी हेलिकॉप्टर निनाद पाटील तिथे आहे तैनात आणि हा चांगला क्षेत्ररक्षक आहे. पडून निनाद पाटीलला ते डीपला तैनात केलं गेलं. यावेळेला आली 1 धाव. अजून इथून पुढे 2 चेडूंचा खेळ. धाव संख्या 22. प्रणय जाधव हा देखील थोडासा महागडा ठरतोय. आतापर्यंत 11 धावा त्याने देखील खर्च केले. पहिल्या षटकामध्ये 11 धावा आल्या आणि त्यानंतर ह्या 4 चेडूंवरती 11 धावा आल्या. इथून पुढे असून 2 चेडूंचा खेळ. यावेळेला लाजवाब फटका आहे. जसा आलाय तसाच तो पाठवून दिलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. यावेळेला येतोय मुरलीधर चषकचा दमदार षटकार प्रथमेश सोनारच्या बॅट मधून. ऍक्शन रिप्ले आपण स्क्रीन वरती पाहतोय. यस पायावरती चेंडू होता आणि तोच तसाच तो अनसाइडच्या दिशेने मारलाय. फाईन लेगचं क्षेत्र इथे निवडलं प्रथमेश सोनार रे. प्रथमेश उर्फ पत्या सोनार. ओव्हरआर्म क्रिकेट क्रिया त्याची पावलं वळली नव्हती. ज्या वेळेला तो अंडरआर्म क्रिकेट खेळत होता रफ्तार किंग म्हणून त्याच्याकडे पाहिलं जायचं. अंडरआर्म क्रिकेटमध्ये रफ्तार म्हणून गोलंदाजी तो करताना आपल्याला पाहायला मिळत होता. गेली अनेक वर्ष बॉक्स क्रिकेट नाईटचं त्याच्या माध्यमातून खेळलं गेलं. तो गोलंदाजी करत असताना किपरच्या मागे 2 खेळाडू तो लावत होता. आणि आता मात्र ओव्हरआर्म क्रिकेटमध्ये या नावाची ख्याती इथे स्वतः निर्माण केली आहे प्रथमेश सोनारने. आतापर्यंत 8 चेंडूवर 17 धावांची वैयक्तिक खेळी. धावसंख्या संघाचे 2 षटकांच्या क्रीज बिनबाद 28. इथून पुढे अजूनही 12 चेंडूंचा खेळ आणि गोलंदाजी ट्रॅकवरती आपण प्रणय पाटीलला इथे पाहतोय. वैयक्तिक कोटीतील पहिलं आणि संघकडून 30रं षटक प्रणय पाटीलच्या माध्यमातून इथे हाताळलं जाणार आहे. मागच्या सामन्याचा विचार केला तर प्रणय पाटीलने हेच 3रं षटक इथे महत्त्वाचं हाताळलं होतं आणि त्या षटकामध्ये एका कडेला गारद करून 5 धावा खर्च केल्या होत्या आणि ती संघाला गरज होती आणि तेच इथे प्रणय पाटीलने केलंय. या सामन्यामध्ये देखील संघ अडचणीमध्ये आलाय. 2 षटकांमध्ये 28 धावांवरती मजल मारली आहे परागिले म्हणजे भेरी नाचणे या संघाने आणि आता मात्र या संघाला रोखायचं आहे. धावगती कमी करायची आहे म्हणून इथे प्रणय पाटीलला इथे आणलं गेलंय आणि हे कर्णधाराला माहिती आहे. हा हुकुमाचा एक काय रत्नदेव स्पोर्ट्स पाटीलवाडी संघाचा. या देखील यावेळेला प्रणय पाटीलला आडव्या हाताने घेतलाय. पहिल्या षटकावरती ठोकलाय षटकार. मी थांबलो नाही थांबणार नाही झुकलो नाही झुकणार नाही ठोकलाय ती यशने षटकार. काय फलंदाजी करतात दोन्ही सलामीवीर. धाव संख्या 34 अंकावरती. यशच्या माध्यमातून लाजवाब फटका आहे. मॅन फ्रॉम गुहागर ते रत्नागिरी हे अंतर मी का कापून आलोय याचं प्रत्युत्तर पुन्हा एकदा दिलंय. पुन्हा एकदा ठोकलाय. सलगचा 2रा षटकार. काय फलंदाजी करतोय यश. ऍज अ आयकॉन मोड या संघामध्ये दाखल झालाय. आयकॉनिक खेळी दमदार खेळी हल्ला बोल इथे केला जातोय. धाव संख्या 40 अंकावरती जाऊन पोहोचवली आहे. षटक क्रमांक हे 30 प्रगती पथावर आहे आणि प्रणय पाटील वरती आक्रमण इथे केलं गेलं. पहिल्या 2 षटकावरती 2 षटकार. यावेळेला प्रणय पाटीलला दाखवून द्यावं लागेल मी देखील मैदानाच्या आतमध्ये खेळी करायला आलोय. मी देखील रत्नागिरीचा एक उगवता सितार आहे. यावेळेला वेगवान गतीने फेकलेला चेंडू. यावेळेला चांगला टप्पा पाहायला मिळतो आणि या टप्प्यावरती यश थोडंसं आपल्याला जकडलेला सातत्याने पाहायला मिळालाय. हा टप्पा चांगला आहे. आलाय डॉट बॉल. पहिले 2 चेंडूवरती षटकार आणि त्यानंतरचा फेकलेला हा निर्धाव चेंडू. प्रणय पाटीलचा इथे आत्मविश्वास वाढवून जाणार आहे आणि इथून पुढे देखील अशाच प्रकारे चेंडू हाताळायचे आहेत. यस यावेळेला हेशरा कव्हरच्या डोक्यावरून चेंडूला मारलाय. या देखील वेळेला चाललाय चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे. यावेळेला येतोय मुरलीधर चषकचा शानदार बहारदार षटकार यशच्या बॅट मधून. धाव संख्या 46. यस ऍक्शन रिप्ले. वाह काय फटका खेळलाय. प्रॉपरली जम्प केला आणि त्यानंतर षटकार. धाव संख्या 46 अंकावरती जाऊन पोहोचली आहे. षटक क्रमांक 30 प्रगतीपथावर प्रणय पाटील वरती आक्रमण सातत्याने. या देखील वेळेला स्टेप आउट करून खेळायचा फटका. त्या शेवटपर्यंत चेंडूवरती नजर जमवून ठेवली आणि त्यानंतर हा वाईट चेंडू सोडलाय. पंचांचा इशारा आमच्यापर्यंत आला. ही अतिरिक्त धाव संघाच्या खात्यामध्ये आहे. धाव संख्या 47. रत्नदीप स्पोर्ट्स पाटीलवाडी संघ आला इथे अडचणीमध्ये. यावेळेला पुढचा चेंडू. यावेळेला हेलिकॉप्टरचा फटका अराउंड कार्पेट. यावेळेला वेगवान पद्धतीने इथे मात्र धाव कंप्लीट केली आहे. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय आणि धाव संख्या 48 अंकावरती जाऊन पोहोचली आहे. 3ऱ्या षटकातील येणारा अंतिम चेंडू. स्ट्रायकिंग गेट वरती आता असणार आहे प्रथमेश सोनार. एका बाजूला यश आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय. 9 चेंडू 30 धाबा तर दुसऱ्या बाजूला प्रथमेश सोनार 8 चेंडू आणि 17 धाबांची नाबाद खेळी.
यावेळेला चेंडू पायांवरती जाऊन आदळलाय. पायचीतची अपील आहे. पंचांचं बोट आसमानाच्या दिशेने लागलेला धक्का क्रमांक पहिला. मोठा मोहरा इथे मात्र मैदानाच्या बाहेर प्रणय पाटीलच्या माध्यमातून पाठवला जातोय. प्रथमेश सोनार बॅक टू बॅक. परागिले पण जयभैरी राचडे संघाची धावसंख्या आपण पाहतोय. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 48 धावा. इथून पुढे अजूनही 6 चेंडूंचा खेळ आहे. कोणत्या फलंदाजावरती विश्वास दाखवला जाणार आहे आणि इथून पुढे फक्त हाणामारी करायचं आणि हेच हाणामारीचं षटक आहे. आणि यावेळेला मैदानाच्या आतमध्ये मंदार स्पोर्ट्स या ब्रँडचा ब्रँड अँबॅसेडर निखिल सारंग या खेळाडूचं मित्र जितकं कौतुक करावं तितकं कमी आहे. आज दिवसभर गुहागरमध्ये खेळत होता आणि त्यानंतर गुहागर ते रत्नागिरी पुन्हा एकदा इथे आलाय. या मैदानावरती आपल्याला तो खेळ करताना पाहायला मिळतोय. अर्जुन राठोड गोलंदाजी मार्कावरती आपल्याला पाहायला मिळाला. मागच्या सामन्यामध्ये याच गोलंदाजाने सामना जिंकून दिला होता. अमन कदम त्याच्या विरोधामध्ये होता. 2 चेंडूवरती 7 करत असताना अमन कदमने षटकार ठोकला आणि 1 चेंडूवरती 1 धाव त्या अमन कदमला झाली नाही आणि त्यानंतर तो सामना जिंकला आणि दुसऱ्या फेरीसाठी इथे प्रवेश केला रत्नदीप स्पोर्ट्स पाटीलवाडी या संघाने. सध्याच्या घडीला नॉन स्ट्राईक एडवरती निखिल सारंग तर स्ट्रायकिंग एडवरती यश. पहिला चेंडू आहे इथे मात्र सरळ बॅटने खेळायचा केलेला प्रयत्न निनाद पाटील आहे. चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. आपल्या संघासाठी नक्की 3 धावांचं योगदान दिलंय निनाद पाटीलने आणि हा चांगला क्षेत्ररक्षक म्हणून ओळखला जातो निनाद पाटीलला. आपण पाहिलं तर रत्नदीप स्पोर्ट्स पाटीलवाडी संघाचा हा देखील एक खेळाडू आपल्याला दर्जेदार पाहायला मिळाला आहे. क्षेत्ररक्षण करत असताना कोणत्याही प्रकारची झेल त्याच्या माध्यमातून ते निसटली जात नाही आणि त्याच्या दिशेने खेळलेला हा फटका निखिल सारंग थोडासा दूरवर राहिलाय निनाद पाटील आणि यावेळेला या चेंडूवरती आले 1 धाव. पहिल्या 2 चेंडूवरती 2 सिंगल. धावसंख्या 50 अंकावरती जाऊन पोहोचली आहे. या स्पर्धेतला सर्वाधिक हाय स्कोर ते लगावण्याच्या तयारीमध्ये असलेला परागिलेबाद जयभैरी नाचडे संघ आणि तसंच केलेला हा इरादा यश. 10 चेंडू 31 धाबांची नाबाद आणि आक्रमक खेळी. यावेळेला फुलटॉस आहे. फुलटोल केलाय. समोरच्या दिशेने मारलाय. चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. यावेळेला येतोय षटकार. यावेळेला अर्जुन राठोडला इथे आडव्या हाताने घेतलाय. काय फटकेबाजी करतोय यश. त्याचे सर्व फटके आपल्याला बघण्यासारखे आहेत. धावसंख्या 56 धावा. शेवटचं षटक प्रगतीपथावर. 3 चेंडूंचा खेळ अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे. अर्जुन राठोड पुन्हा एकदा पुढचा चेंडू. यावेळेला ऑन साइडच्या दिशेने मारलेला फटका निनाद पाटील आहे आणि निनाद पाटीलने काय क्षेत्ररक्षण केले आपल्या संघासाठी. सातत्याने आपण या खेळाडूची चर्चा आपण पाहतो आणि निनाद पाटीलने आपल्या संघासाठी इथे मात्र योगदान दिलं. यस यावेळेला काय घडतंय. 3 धावा कंप्लीट. 4थ्या धावेचा प्रयत्न आणि 4 धावा सुद्धा कंप्लीट आहेत. म्हणजेच काय तर निनाद पाटीलने जे कष्ट आणि परिश्रम केले होते ते पूर्णपणे पाण्यात मिळाले आहेत. आपल्या संघासाठी 2 धावांचं योगदान दिलं होतं. ज्या चेंडूवरती 2 धावा जाणं गरजेचं होतं त्या चेंडूवरती आले 4 धावा. निनाद पाटीलने तो चेंडू इथे अडवला होता आणि त्यानुसार त्यानंतर मेल्या पुन्हा एकदा 2 अतिरिक्त धावा आणि धावसंख्या 60 या अंकावरती जाऊन पोहोचली आहे. अजूनही 2 चेंडूंचा खेळ आहे आणि यावेळेला मोठा फटका. चेंडू उंच हवेमध्ये. अमित पवार चेंडू खाली येण्याचा करेल प्रयत्न. झेल कंप्लीट. फलंदाज बाद. 12-13 चेंडू आणि 41 धावांची आक्रमक खेळी यशने केली आहे. आयकॉन खेळाडू म्हणून परागिलेवन जयभैरी या संघाच्या खात्यामध्ये तो इथे जोडला होता. त्या संघामध्ये जोडला होता आणि त्यानंतर आक्रमक खेळ आपण पाहतोय. तब्बल 5 षटकार आणि 1 चौकार ज्याच्या बॅटमधून आला तोच यश मैदानाच्या बाहेर येताना पाहायला मिळाला. गुहागरचा टायगर नक्कीच त्याला म्हटलं जाऊ शकतं कारण चांगली फलंदाजी केली आहे आणि त्याची जागा घेण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये आपण राजला पाहतोय. नक्कीच 9 धावांनी ते अर्धशतक हुकलंय परंतु आपल्या संघाची गरज ओळखली आणि आक्रमक खेळ केली यशने. यावेळेला अर्जुन राठोड. यावेळेला पुढचा चेंडू आहे. बॅटची हलकीशी कडा घेतली आहे. यश रक्षक तिथे आहे समर्थ पाटील. या देखील वेळेला 1 धाव इथे घेतली जाईल. स्ट्रायकिंग एडवरती निखिल सारंगला इथे अडलं गेलंय. यस 4 षटकांचे ते खेळ झालाय आणि 4 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या 61 धावांवरती मजल मारली आणि या स्पर्धेतला सर्वाधिक हाय स्कोर इथे मात्र लगावला गेलाय. परागिलेवन जयभैरी नाचडे या संघाकडून 62 धावांचं टार्गेट इथे चेस करायचं आहे. परंतु रत्नदीप स्पोर्ट्स पाटीलवाडी या संघामध्ये देखील तितक्याच ताकदीचे फलंदाज आहेत
आपण समर्थ पाटील या देखील खेळाडूला नजरअंदाज करून चालणार नाहीये, कारण या खेळाडूने मिरजोळे प्रीमियर लीग MPL 2026 मध्ये दमदार परफॉर्मन्स केलाय आणि आपल्या फलंदाजीच्या जोरावरती आपल्या संघाला इथे सेमीफायनल पर्यंत ज्याने पोहोचवलं होतं तो समर्थ पाटील इथे मात्र आपल्याला पाहायला मिळेल. 24 चेंडू 62 धावांची गरज. आक्रमक इथे समर्थ पाटीलला करावी लागेल. शेवटच्या चेंडूवर तर समर्थ पाटीलला मैदानाच्या आतमध्ये राहावं लागेल. चला, यानंतर होणारा सामना असेल स्वराज्य प्रतिष्ठान विरोधामध्ये चॉपस्टिक लांजा पावस. दोन्ही संघाच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी या आणि नाणेफेकीसाठी मी आमंत्रित करतोय आमचे मित्र ओमकार धनावडे यांना की आपण आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल या ठिकाणी करायचा आहे. दोन्ही संघाचे संघनायक नाणेफेकीसाठी या. पाहतोय पविया टॉसचा बॉस इथे कोण ठरतोय. आणि नक्कीच टॉसचा बॉस ठरलाय पावस संघ. स्ट्राईक एंडवरती बॅटर आपण पाहतोय प्रणय आहेत. पहिलाच बॉल गोलंदाजी मार्कडून गोलंदाज पाहायला गावतोय निखिल सारंग. निखिल सारंग ये नाम नाही एक ब्रँड आहे. अगदी ब्रँड चमकताना पाहायला गावलाय. अगदी आजच्या दिवसाचा जर त्याचा विचार करायला गेला तर थेट गुहागरवरून आज इथे खेळायला आलाय. सकाळच्या दिवसामध्ये गुहागरला खेळत होता आणि आज रात्रीमध्ये रत्नागिरीमध्ये खेळतोय. आणि हीच खासियत आहे या गोलंदाजाची. अर्थात काय क्रिकेटसाठी आपला जीव प्राण अगदी जीवाला लावून खेळताना पाहायला गावतो. आणि आपल्या संघासाठी एक मोलाचं योगदान सातत्याने देताना पाहायला गावणारा असा हा गोलंदाज ऑलराऊंडर निखिल सारंग. स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला गावेल स्कोर 1 आहे. अर्थात काय अजूनही या षटकामधील चेंडू बाकी असणार आहेत 4. आणि येणाऱ्या 4 चेंडूचा कशा प्रकारे ते समाचार घेतला जातो ते पाहूया.
चला नेक्स्ट बॉल यावेळेला उचलून खेळलेला फटका पाहूया किती धावांसाठी जातोय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहे, गॅदर केलाय, कॅच पकडली आहे, नक्कीच का माघारी परततोय बॅटर. प्रणयला यावेळेला माघारी परतवलंय. निखिल सारंगला मोठी सफलता पाहायला गावते. जबरदस्त गोलंदाज प्रदर्शन या गोलंदाजाच्या माध्यमातून सातत्याने केलं जातंय. मागच्या मॅचचा जरी विचार करायला गेला तरी पॉवरफुल गोलंदाजी पाहायला गावली पॉवर प्ले मध्ये, आणि या देखील मॅच मध्ये अगदी पॉवरफुल गोलंदाजी करतोय. आतापर्यंत 3 बॉल फेकले, 3 बॉल वरती 1 धावा खर्च केली, 1 विकेट त्याने प्राप्त केली आहे. धक्का क्रमांक पहिला आपल्याला पाहायला गावेल 1 या धाव संख्येवरती. जबरदस्त मॅच चालू आहे. एका बाजूला रत्नदीप स्पोर्ट पाटीलवाडी संघाला आपण पाहतोय, तर दुसऱ्या बाजूला पराग 11 जय भैरी नाचणे संघ. आणि दोन्ही संघांमध्ये अगदी रोमांचक सामना पाहायला गावतोय. दोन्ही संघ हे तुल्यबल संघ पाहायला गावलेत. त्यानंतरचा बॉल यावेळेला नक्कीच व्हाईट बॉलचा इशारा दिलाय. पंच 2 हात लांब करतायत. अतिरिक्त धावा यावेळेला नक्कीच जोडले जाणार आहेत. स्कोर कार्ड मध्ये 1 ने वाढ होईल. धावसंख्या 2 आकड्यावरती जाऊन पोहोचते. आपण पाहतोय पहिलं षटक प्रगतीपथावरती आहे. निखिल सारंग जबरदस्त गोलंदाजीचं प्रदर्शन करतोय, परंतु आता मात्र लगावलेला फटका चाललाय सरळ दन 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 करत आर पार सीमा पार आलाय. नक्कीच काय शानदार दमदार मुरलीधर चषकचा चौकार. क्लासिक 4 तिथे पाहायला गावला होता. लगाया है जोर, मचाया है शोर, और ये गेंद जाती हुई सीधा 4-4-4. नेक्स्ट बॉल. ओ हो यावेळेला नक्कीच पुन्हा एकदा व्हाईट बॉल. सातत्याने आता मात्र व्हाईट बॉलचा इशारा पंच देताना पाहायला गावले. दंडित केलं जाते गोलंदाजाला. स्कोर कार्ड मध्ये एक्स्ट्रा धावांच्या स्वरूपामध्ये वाढ केली जाते. स्कोर कार्ड अपडेट केला जाईल, जंप होईल आणि पोहोचेल 7 आकड्यावरती. लॉस ऑफ 1 विकेट. येणारे चेंडू बाकी आहेत, अर्थात अजूनही 2. आणि पाहायचं या 2 चेंडूचा कशा प्रकारे ते समाचार घेतला जाणार आहे. पुन्हा एकदा अपील केली आहे आणि यावेळेला अपील सक्सेसफुल ठरली आहे. बॅटचा हलकासा किनारा तिथे पाहायला गावला. बैट का लगा हल्का सा किनारा, भाग्य का मिला है सहारा, इस बार मिलेगा विकेट. जबरदस्त. अमितची पारी समाप्त होते. विकेटचं पतन, माघारी परतला बॅटर. यावेळेला अगदी ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहताय तो बॉल बॅटचा हलकासा किनारा तिथे लागला आणि थेट यष्टीरक्षकाने बॉल गॅदर केला, कॅच पकडली आणि त्यानंतर अगदी आपल्या मॅचला मुठीमध्ये घेताना पाहायला गावलेत. स्कोर कार्डचा जर विचार करायला गेला तर 7 धावा पाहायला गावतायत. अजूनही षटकामधील विचार करायला गेला तर येणारे 2, 1 चेंडू बाकी आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय, अर्जुन आलाय. या षटकामधील शेवटचा बॉल. यावेळेला पुन्हा एकदा वेगवान फटका खेळायचा विचार आणि याही वेळेला अगदी बीट झाला बॅटर. जबरदस्त गोलंदाजीचं प्रदर्शन पाहायला गावलंय. गोलंदाजी मार्कडून आपण पाहत होतो निखिल सारंग. जबरदस्त प्रदर्शन पाहायला गावतंय. फक्त 7 धावा खर्च केलेत या पहिल्या षटकामध्ये. पॉवर प्लेचा षटक होता. पॉवर प्ले मध्ये अगदी पॉवरफुल फटकेबाजी करणं गरजेची होती. ती फटकेबाजी पाहायला गावली नाहीये, परंतु गोलंदाजी अगदी पॉवरफुल पाहायला गावली आहे. पाहूया षटक क्रमांक 2 घेऊन कोणता गोलंदाज इथे सज्ज होणार आहे, कोणाच्या खांद्यावरती ती जबाबदारी दिली जाते. पहिलाच बॉल, अगदी वेगवान फटका खेळायचा विचार, परंतु डॉट बॉल पाहायला गावेल. सागर गोलंदाजी मार्क करून आपण पाहतोय. सागर आहेत
सागरवरती नक्की जबाबदारी दिली जाते. वेगवान फटकेबाजी करणं गरजेचं आहे. सातत्याने सिंगल डबल घेतले जात आहेत. सिंगल डबल वरती जास्त विश्वास दाखवला जातोय, परंतु तसं करून चालणार नाहीये. आपल्या गाडीचा घेर आता मात्र शिफ्ट करून आपल्याला मोठे प्रहार करणं गरजेचं आहे. पहिली गाडी पहिल्या गेअरवरती चालवत होती आणि आता मात्र गेअर शिफ्ट करायचा प्रयत्न, परंतु प्रयत्न फसलाय, झेल टिपलाय. रोहित तिथे तैनात होते, त्यानं कॅदर केलाय बॉलला, पकडलाय झेल, संपला बॅटरचा खेळ. विकेटचं पतन, 8 वरती 3 विकेट. चला बॉलर तयार पुन्हा एकदा. यावेळेला नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आला आणि आल्या आल्या दमखम दाखवून गेलाय. उडवलेला फटका थेट पाठवून दिले स्ट्रेट द ग्राउंड. नक्कीच काय येतोय षटकार. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता. अगदी लाजवाब फटका खेचलाय. पठ्या अगदी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. पहिलाच बॉल खेळला आणि पहिल्याच बॉल वरती अगदी षटकार ठोकलाय या वाघाने. जबरदस्त बॅटिंग. त्यानंतरचा बॉल प्रॉपरली जज करता आला नाहीये, प्लेसमेंट देता आली नाहीये. बीट झालाय बॅटर यावेळेला. गतीमध्ये परिवर्तन केलं गेलं होतं. इंग्लिशमध्ये त्याला स्पीड ऑफ चेंज असं बोललं जातं आणि मालवणी भाषेमध्ये रानलान टोपभर आणि वाढलान वाटीभर असा हा बॉल. त्यानंतरचा बॉल फुलरलेनचा चेंडू होता, हलक्या रीतीने टटवला अलाउंग द कार्पेट. निखिल सारंग फील्ड करेल बॉलला. त्यानंतर थ्रो तिथे पाहायला गावतोय. स्कोर कार्डचा जर विचार करायला गेला तर धावसंख्या स्कोर कार्ड वरती पाहायला गावते आहे 14 धावा, 14. 3 विकेटच्या अखेरीस षटक क्रमांक 2 चा खेळ समाप्त होतोय आणि 2 षटकांच्या अखेरीस 14 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला गावत आहेत. गोलंदाजी मार्कून सज्ज झालाय. गोलंदाज आपण पाहतोय. प्रथमेश सोनार वरती हल्ला. वा भाई वा, काय फटका खेचलाय. अगदी पाठवून दिलं होतं थेट डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून अगदी षटकारासाठी. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहताय तो स्ट्रोक फुल टॉस बॉल होता आणि फुल टॉस वरती अगदी फुल टोल वसूल केलाय. लांब लचक खेचलेला फटका अगदी 6 धाब्यांसाठी. प्रथमेश सोनार थोडेसे निराश असतील. स्कोर कार्ड थोडासा अपडेट पाहायला गावेल. 20 धावा स्कोर कार्ड वरती लगावले गेलेत. बासष्ट धावांचं लक्ष्य आहे आणि लक्ष्याचा पाठलाग करताना आपण बॅटिंग टीमला पाहतोय. अगदी अटॅकिंग मोड ऑन केलंय. सातत्याने काउंटर अटॅक्स केले जात आहेत. हवाई हल्ले पाहायला गावलेत आणि अशाच प्रकारची पारी करणं गरजेचं या मॅच मध्ये. नेक्स्ट बॉल यावेळेला पडबार करायचा प्रयत्न होता. गुड लेंथ वरती बॉल पाहायला गवला. पंचांनी त्याला वाईट करार केलाय. पंचांनी दंडित केलंय. अतिरिक्त धावा यावेळेला नक्कीच पाहायला गवलेत. अतिरिक्त धावांच्या स्वरूपामध्ये स्कोर कार्ड पुन्हा एकदा अपडेट पाहायला गवेल. 21. त्यानंतरचा पुन्हा एकदा काय खेळतोय, काय मारतोय. ला जवाब अगदी बॉलला भिरकावून देतोय.
अगदी षटकार आलाय. फलंदाज जणू की सांगूनच देतोय माझा पॅटर्नच वेगळा आहे. आणि ज्या हिशोबाने बॅटिंग केली जाते लगातार पाहायला गेला तर 2 षटकार ठोकलेत. पहिल्याच बॉलवरती षटकार आला, त्यानंतर वाईट आणि त्यानंतर पुन्हा एकदा षटकार. लगातार 2 षटकार यावेळेला बॅटर प्रणयच्या माध्यमातून ठोकले गेलेत. त्यानंतरचा पुढचा बॉल अगदी बीट झालाय बॅटर. आता मात्र चकमा देणारा चेंडू आहे. स्कोर कार्ड स्कोर वरती आपल्याला पाहायला गावेल 27. त्यानंतरचा बॉल अलॉंग द कार्पेट खेळलाय. बघा किती धावांसाठी बॉल ट्रॅव्हल करतोय. क्षेत्ररक्षक आहे. एकच धाव जोडली जाईल. 28 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला गावतायत. नेक्स्ट बॉल. वेळेला पुन्हा एकदा जबरदस्त गोलंदाजीचं प्रदर्शन पाहायला गावलंय. पंचांकडून कोणता सिग्नल नाहीये, अर्थात काय म्हणजेच काय इशारा येतोय. बिंदी बॉल, डॉट बॉल आलाय. बिंदी गोलंदाजी केली जाते. आता मात्र कमबॅक पाहायला गावलंय. या अगोदरच्या चेंडूवरती 1 धाव आली होती, त्या अगोदर डॉट आला आणि आता मात्र पुन्हा एकदा डॉट आणि त्यानंतर पुन्हा एकदा वेगवान गतीचा चेंडू त्याच प्रकारे फेकला होता. बॅटच्या पट्ट्यामध्ये काय आला नाहीये. 28 धावा स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय. षटक क्रमांक 30 आपण चालू पाहतोय. अजून या षटकामधील येणारा एक चेंडू बाकी आहे आणि पाहायचंय एका चेंडूचा कशा प्रकारे इथे समाचार घेतला जाणार आहे. यस, तू अपडेट नाही केला. ओके, ओव्हर समाप्त. नवीन गोलंदाज आपण पाहतोय राज आहेत. पहिलाच बॉल वाईट +1 इकडून 2 धावा जोडले जातील. सहा चेंडूंवरती 32 धाव्यांची गरज आहे. या वेळेला जबरदस्त वेगाने गोलंदाजी केली जाते आहे. नक्कीच काय बॅटर या वेळेला नक्कीच बीट झालाय. अगदी वेगाने गोलंदाजी पाहायला गावते. सातत्याने चूक टप्पा पाहायला गावलाय गोलंदाजाच्या माध्यमातून. राजला आपण पाहतोय. पहिला बॉल वाईट +1 आला, त्यानंतर डॉट बॉल आलाय आणि पाहायचंय नेक्स्ट बॉल. यावेळेला भर वेगाने पुन्हा एकदा गुड लेंथ वरती बॉल होता. हलक्याने टटवायचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात. अगदी गुहागरकडून बिलॉंग करणारा आयकॉन प्लेअर तिथे तैनात होता. त्याने थांबवलंय बॉलला. सातत्याने त्याची खेळी या मैदानामध्ये पाहायला गावली आहे. लाजवाब आपल्या संघासाठी मोलाचं सपोर्ट, मोलाचं योगदान पाहायला गावलंय. परंतु या वेळेला गावलेला फटका टायमिंग प्रॉपर आहे. नक्कीच काय लाजवाब फटका तिथे पाहायला गावलाय आणि भेटलाय गोलंदाजाला 440 वॉलचा झटका. नक्कीच काय आलाय दणदणीत खणखणीत षटकार. नेक्स्ट बॉल. पुन्हा एकदा उचलून खेळलंय, लगावलंय. यावेळेला कडक तडका फडका आणि अगदी काय लाजवाब फटका. 6 धाव्यांसाठी लगातार 2 बॉल वरती 2 षटकार ठोकलेत पठ्ठ्याने. लाजवाब खेळी करतोय. एक समोरच्या दिशेकडे तर एक स्क्वेअर लेगच्या दिशेकडे. हल्ला बोल आक्रमण करायला सुरुवात. पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये वावर करतोय, दमखम दाखवतोय बॅटर प्रणय. 43 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला गावलेत. पुन्हा एकदा यावेळेला उडवलाय. रा 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 खतरनाक. काय मारतोय, काय तोडतोय, काय फोडतोय. स्कोर कार्ड पुन्हा एकदा जंप होतोय आणि पोचतोय जाऊन
49 धावा. आता मात्र या षटकामधील शेवटचा बॉल. एक बॉल आणि 13ची गरज होती आणि सामना यावेळेला संपलेला पाहायला गावतोय. आणि सामना जिंकलाय आणि झुकलाय पराग 11 जय भैरी नाचणे संघाच्या वतीने. विजेता संघाचे हार्दिक हार्दिक अभिनंदन.